मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। बहिणींना तुमचे बँकेचे खाते नक्की चेक करा, कारण की आज सकाळपासून देखील बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नसेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती 1 ते 2 तासांमध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा होतील। त्यामुळे आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे, चिंता मिटली आहे। परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होत असला तरी आता नेमका फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार, तर हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि याचबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जर तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील आणि आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल, तर तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, कारण की फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील आता लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर सध्या फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। त्याचबरोबर ज्या बहिणींच्या खात्यावरती काही कारणास्तव नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये जमा होत असल्याचं देखील सध्या सांगण्यामध्ये आलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित 4500 रुपये दिले जात आहेत। ही रक्कम प्रलंबित हप्त्यांसह थेट बँकेच्या खात्यावरती जमा केली जात असून या सर्व हप्त्यांच्या लाभासाठी ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। ई-KYC ज्या बहिणींची पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। आता काही कारणास्तव म्हणजेच की काय झालं होतं, तर ई-KYC करताना बऱ्याच बहिणींकडून चुका झाल्या होत्या। त्यानंतर सरकारने ई-KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी संधी दिली। आता ई-KYC मध्ये चुका झाल्या, त्यामुळे ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींनी जर पुन्हा नंतर ई-KYC पूर्ण केली असेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती रखडलेला नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि सध्याचा जानेवारी महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 4500 रुपये जमा होत आहेत। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत एकूण 17 हप्ते जमा झाले होते, या ठिकाणी एकूण आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले होते। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो बघा, ज्या बहिणींच्या खात्यावरती काही कारणास्तव नोव्हेंबरचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता आणि अशा बहिणींनी जर ई-KYC पूर्ण केली असेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 4500 रुपये जमा केले जात आहेत। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले होते, तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जात आहे। हे लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजेच की काही बहिणींच्या खात्यावरती 4500 तर काही बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होत आहेत। जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंतचे म्हणजेच की एकूण 18 हप्ते जमा झाले असतील, तर आता तुमच्या खात्यावरती फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। आणि जर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबरचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल आणि तुम्ही जर ई-KYC पूर्ण केली असेल, तर आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा केला जाईल। तर अशा पद्धतीने काही बहिणींच्या खात्यावरती 4500 तर काही बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होत आहेत। आणि सध्या जर बघायला गेलं तर जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झाली असून बहुतांश बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती 19वा हप्ता जमा झाला नसेल, तर अशा बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की हप्त्याचे वाटप सुरू आहे। आज कोणत्या क्षणी पैसे जमा होतील, 5 मिनिटांमध्ये देखील पैसे जमा होऊ शकतात किंवा साधारणतः आज 1 ते 2 तासांमध्ये तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचे पैसे जमा होतील। त्यामुळे जानेवारी महिन्याच्या हप्त्याची काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता थकीत असलेले हप्ते देखील जमा होणार जर ई-KYC पूर्ण असेल तर। म्हणजेच की नोव्हेंबर हप्ता असेल, डिसेंबरचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता, तर हे सर्व हप्ते आता बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहेत। 21 ते 65 वयोगटातील ज्या महिलांची ई-KYC पूर्ण आहे, तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे, तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता बघा, ई-KYC बद्दलची देखील अतिशय महत्त्वाची
महत्त्वाची बातमी आहे, थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता ई-KYC दुरुस्तीसाठी संधी देण्यामध्ये आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून ई-KYC प्रक्रिया करताना चुकीचे पर्याय निवडले गेले होते, त्यामुळे महिला लाभार्थ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत ई-KYC दुरुस्तीची संधी दिली आहे। आता ई-KYC करताना चुकीचे पर्याय निवडणाऱ्या महिलांना दुरुस्तीची शेवटची संधीही देण्यामध्ये आली आहे। ज्या देखील बहिणींकडून ई-KYC करताना सुरुवातीला चुका झाल्या होत्या, तर अशा बहिणींना ई-KYCतील चुका दुरुस्त करण्यासाठी संधी देण्यामध्ये आली आहे। सुरुवातीला सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-KYC करण्यासाठी मुदत दिली होती, परंतु काय झालं तर ई-KYC करताना बऱ्याच लाडक्या बहिणींनी चुकीचे पर्याय निवडले, म्हणजेच की ई-KYC करताना लाडक्या बहिणींकडून चुका झाल्या होत्या आणि ज्या बहिणींकडून ई-KYC करताना चुका झाल्या तर अशा बहिणींचे पैसे हे थांबवण्यामध्ये आले, हप्ते हे बंद करण्यामध्ये आले आणि त्यानंतर बहिणींनी सरकारकडे मागणी केली होती की आम्हाला एक शेवटची संधी देण्यामध्ये यावी। त्यानंतर सरकारने बहिणींना ई-KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी संधी दिली। त्यानुसार आता ज्या बहिणींकडून ई-KYC करताना चुका झाल्या असतील तर अशा बहिणींनी 31 मार्च पर्यंत ई-KYC मधील सर्व चुका दुरुस्त करणे आवश्यक आहे। जर ई-KYC मधील चुका दुरुस्त करून तुम्ही जर ई-KYC पूर्ण करत असाल तर लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बहिणींची ई-KYC पूर्ण असेल, ज्या बहिणींनी ई-KYC पूर्ण केली असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि ज्या बहिणींकडून ई-KYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींनी 31 मार्च पर्यंत ई-KYC मधील चुका दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे। कारण की आता तुम्हाला देखील माहितीच असेल की लाडकी बहीण योजनेच्या लाभाकरिता सरकारने ई-KYC अनिवार्य केली आहे, त्यामुळे ई-KYC असेल तरच पैसे खात्यावरती जमा होतील, अन्यथा खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्याचबरोबर आता बहिणींचं जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणं देखील अत्यंत आवश्यक आहे, कारण की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील आणि जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर पैसे जमा होणार नाही। जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमचा मंजूर असेल आणि तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे। आता लाडकी बहीण योजनेचा जर विचार केला तर दर महिन्याला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपयांची मदत ही बहिणींना देण्यामध्ये येत असते। लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे। आता सध्या 1500 रुपये दर महिन्याला सरकार देत आहे, परंतु सध्या जर बघायला गेलं तर सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। 6 मार्च या दिवशी आहे राज्याचा अर्थसंकल्प आणि या अर्थसंकल्पामध्ये सरकारनं जे बहिणींना आश्वासन दिलं होतं तर त्या आश्वासनाची पूर्तता होण्याची दाट शक्यता आहे। सरकारनं कोणतं आश्वासन दिलं होतं तर सध्याच्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होत आहेत, तर यामध्ये वाढ केली जाईल आणि बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता दिला जाईल असं सरकारनं आश्वासन दिलं होतं। त्या आश्वासनानुसार आता याच अर्थसंकल्पापासून बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर 6 मार्च या दिवशी आहे अर्थसंकल्प, म्हणजेच की मार्च महिन्यापासून बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता असून नक्कीच बहिणींना दिलासा मिळू शकेल। आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत पण तांत्रिक कारणास्तव पैसे थांबले होते त्यांना पैसे मिळतील, त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही, परंतु ई-KYC आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। जर ई-KYC केली नसेल किंवा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर पैसे जमा होणार नाहीत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता जानेवारी महिन्याचे पैसे जमा होत आहेत, तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील, जर जमा झाले नसतील तर येत्या 1 ते 2 तासांमध्ये पैसे जमा होतील, त्यामुळे जानेवारी महिन्याच्या हप्त्याची काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा तर होत आहे,
परंतु फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला फार उशीर झाला आहे। त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील नेमका कधी जमा होणार हा प्रश्न आता लाडक्या बहिणींमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। कारण की जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होत आहे, म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे, परंतु फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता नेमका कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर लाडक्या बहिणींनो बघा, साधारणतः 3 मार्च या दिवशी आहे होळीचा सण आणि याच पार्श्वभूमीवरती 20वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। आता 20वा हप्ता म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील वाटप करण्यासाठी फार या ठिकाणी विलंब झाला आहे, उशीर झाला आहे। आणि त्यानंतर आता 6 मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प आहेच, परंतु 6 मार्चच्या आधी 3 मार्च या दिवशी आहे होळीचा सण आणि याच सणाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता हा जारी केला जाऊ शकतो। म्हणजेच की साधारणतः 3 मार्च या दिवशी बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच की लवकरच फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या देखील हप्त्याची प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। आणि त्यानंतर 6 मार्च या दिवशी आहे राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि यामध्ये बहिणींच्या हप्त्यामध्ये म्हणजेच की सध्या जो 1500 रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत आहे, तर यामध्ये वाढवून लवकरच बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जमा केला जाईल। आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं आहे की एका महिन्याच्या आत सर्व आश्वासनांची पूर्तता केली जाईल। म्हणजेच की राज्य सरकारने जे काही आश्वासनं दिले आहेत, तर या सर्व आश्वासनांची 1 महिन्याच्या आत पूर्तता केली जाईल, असं स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं आहे। आणि सरकारनं बहिणींना देखील आश्वासनं दिलं होतं, कोणतं तर 2100 रुपयांचा हप्ता देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार आता या म्हणजेच की एका महिन्याच्या आधीच म्हणजेच की साधारणतः 6 मार्च याच दिवशी अर्थसंकल्पाच्या दिवशी बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता म्हणजेच की जमा करण्यासाठी सरकार निर्णय घेईल आणि लवकरच आता बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये नव्हे तर लवकरच 2100 रुपयांचा हप्ता जमा होण्याचा सुरुवात होईल। त्यामुळे नक्कीच आता सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळेल आणि सरकारनं जे बहिणींना आश्वासनं दिलं होतं त्या आश्वासनाची आता लवकरच पूर्तता केली जाईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता सर्व काही माहिती पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, लाडकी बहिणी योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होत आहे, तसेच काही कारणास्तव ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नव्हते, तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील रखडलेले हप्ते आणि सध्याचा हप्ता अशा पद्धतीने हप्ते जमा केले जात असल्याचं सध्या सांगण्यामध्ये आलेलं आहे। जानेवारी महिन्याचे पैसे जमा होत आहेत। जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून साधारणतः 98 कोटींचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला होता, मंजूर करण्यामध्ये आला होता। त्यानुसार पात्र बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आणि ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील 19वा हप्ता जमा झाला नसेल तर 1 ते 2 तासांमध्ये जानेवारीचे पैसे जमा होतील। त्यामुळे जानेवारी महिन्याच्या हप्त्याची काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होत आहे, त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर 3 मार्च या दिवशी आहे होळीचा सण, तर याच पार्श्वभूमीवरती सरकार फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जारी करू शकते। आणि त्यानंतर 6 मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु KYC पूर्ण असणे आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याकरिता। तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। KYC जर नसेल आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तसेच अजून एक महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून KYC करताना चुकीचे पर्याय निवडले गेले होते। अनेक बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या होत्या। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना 31 मार्च 2026 पर्यंत KYC दुरुस्तीची संधी देण्यामध्ये आली आहे। त्यामुळे KYC मधील ज्या म्हणजेच की KYC करताना ज्या देखील बहिणींकडून चुकीचा पर्याय निवडला गेला, KYC करताना चुका झाल्या, तर अशा बहिणी
लाडक्यांनी ई-KYC मधील चुका दुरुस्त करणे आवश्यक आहे. ई-KYC पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होत आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, तर 3 मार्च या दिवशी जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 21 रुपयांचा हप्ता कधीपासून जमा होणार, तर 6 मार्च या दिवशी अर्थसंकल्पात 21 रुपयांच्या हप्त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर ई-KYC करताना चुका झाल्या असतील तर ई-KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी संधी देण्यामध्ये आली आहे. तर अशा पद्धतीच्या अतिशय महत्त्वाच्या अपडेट्स आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.